जय श्री कृष्ण। मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर ही एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे, त्यापासून एक भन्नाट आणि चटपटीत अशी चटणी आणि कोशिंबीर आपण बनवणार आहोत। तर इकडे अर्धी कैरी मी चिरून घेतलेली आहे बारीक तुकडे करून, आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। तसाच हा अर्धा कांदा चिरून घेतलेला आहे। तर ही जी चटणी आहे ना, चवीला फार छान लागते। आणि थोडेसे शेंगदाणे भाजलेले, त्याच्यानंतर 4-5 लसणाच्या पाकळ्या। तर अशा प्रकारची चटणी खूप चवीला भन्नाट लागते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेवण जातच नाही, म्हणजे पाणी पाणी होतं। तर अशी चटणी जर ताटामध्ये असेल तर जरा आपण चवीने जेवण करतो। थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, तसेच थोडीशी हळद, थोडीशी लाल मिरची 2 चमचे, तसेच थोडीशी चवीनुसार साखर। आंबट गोड तिखट अशी चटपटीत ही चटणी होते, खूप छान लागते। तशी दरदरी वाटून घ्यायची, एकदम बारीक पण नाही करायची। तर आपण इथे चटणी वाटून झालेली आहे, तर आता बाउलमध्ये काढून घेऊया। तर उन्हाळ्याच्या दिवसात कैऱ्या अगदी भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत, तर अशा प्रकारे नक्कीच तुम्ही करून बघा, खूप छान लागते चटणी। तर माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करा। तर आता हे बाउलमध्ये चटणी काढून घेतलेली आहे, तर आपण ह्याला छान फोडणी देऊया। तेल गरम करून घेतले, जिरे, मोहरी, तसेच कढीपत्ता टाकलेला आहे, थोडासा हिंग, आणि छान अशी फोडणी दिलेली आहे। वा, मस्त। तर अशा प्रकारे ही चटपटीत चटणी आपली तयार आहे। तर खूपच चवीला छान लागते, तर नक्कीच तुम्ही करून बघा। तर आता आपण कोशिंबीर पण करून बघूया। तर अर्ध्या कैरीची मी चटणी बनवली आहे आणि अर्ध्या कैरीची कोशिंबीर बनवणार आहे। कोशिंबीर पण चवीला खूप छान लागते आणि झटपट होते, 2 मिनिटांमध्ये तयार होते। तर अशा प्रकारे नक्कीच तुम्ही करून बघा। तर इथे अर्धी कैरी मी बारीक चिरून घेत आहे। अशी पण कोशिंबीर चटपटीत आणि झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे आणि खूप छान लागते। थोडासा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, थोडंसं लाल मिरची पावडर। ही मिरची पावडर जास्त तिखट नाही आहे। थोडंसं शेंगाचं कूट, खूप छान लागते। अशा प्रकारे तुम्ही नक्कीच करून बघा आणि झटपट अशी चटपटीत होते। थोडंसं मीठ चवीनुसार, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशा प्रकारच्या चटण्या कोशिंबीर करून खाल्लं ना, तर एखादी पोळी जास्तच जाते। तर कोथिंबीर पण टाकलेली आहे आणि थोडंसं तेल गरम करायला ठेवले। थोडंसं तेल, जास्त नाही घ्यायचं, अगदी 2 चमचे। जिरे, मोहरी आणि हिंग टाकून छान तडका तयार करायचा आणि कोशिंबीरच्या वरती टाकून घ्यायचं। तर अशा प्रकारे चटणी आणि कोशिंबीर तुम्ही नक्कीच करून बघा। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा
वा, मस्त. आता फोडणी तयार झालेली आहे. आपण याच्यावरती टाकून घेऊया. खूप छान लागते, अप्रतिम. थोडीशी साखर पण टाकलेली आहे. आंबट गोड तिखट आणि झटपट आणि चटपटीत अशी रेसिपी आहे दोन्ही पण. नक्कीच तुम्ही करून बघा, तुम्हाला आवडेल. तर छान फोडणी दिलेली आहे त्याला वरून. तर बघा, कलर पण छान झाला आहे, चटपटी. त्याच्यात तुम्ही काकडी तसेच गाजर पण टाकू शकता जर आवडीनुसार. पण अशी कैरी आणि कांद्याचीच मला आवडते, तर माझ्या पद्धतीने ही अशी केलेली आहे. तर बघा, तुम्हाला आवडेल तर नक्कीच करून बघा. वा, सुंदर दिसत आहे. चवीला पण भन्नाट लागते. तर नक्कीच करून बघा. वा, मस्त. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.